आपली पिढी खरंच नशीबवान. म्हणजे ह्या सगळ्या गलिच्छ गोष्टी सुरू व्हायच्या आधी आपलं बालपण संपलं, तारुण्य संपलं आणि आपण शहाणेसुद्धा झालो. आपल्याला आनंदी राहण्यासाठी कोणत्याही व्यसनांची गरज लागली नाही. आपल्याला हसण्यासाठी गलिच्छ स्टँडअप कॉमेडी शो बघावे लागले नाहीत किंवा शिव्या दिलेल्या ऐकताना आपल्याला आसुरी आनंद झाला नाही. आपण मोठे झालो पुलंच्या एकांकिका पाहत किंवा पुलंचे एकपात्री प्रयोग ऐकत, शुक्रतारासारखे गाण्यांचे कार्यक्रम ऐकत, अनेक दिग्गज मराठी लेखकांच्या साहित्याचा आनंद घेत. आपल्याला आईवडील रागवले, रागवायला कशाला पाहिजे, डोळे मोठे केले तरी आपलं काहीतरी चुकलंय या जाणीवेने आपल्याला लाज वाटायची आणि पुन्हा ती चूक कधीही होता कामा नये हे आपण आपल्या मनाला समजवायचो. शिक्षण व्यवस्थित पार पाडायचं, प्रामाणिकपणे काम करायचं, प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा कमवायचा, कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी कसल्याही गोष्टी करायच्या नाहीत, व्यसनं करायची नाहीत. आपल्यासारखेच साधे मित्रमंडळी, फ्रेंड सर्कल ठेवायचं. कुणाशीही मैत्री करताना त्यांच्या आईवडील काय करतात हे आवर्जून पाहायचं. आपल्यासारखंच ज्यांचं अपब्रिंगिंग असेल त्यांच्याशी आपलं छान जमणार हे आपल्याला माहीत असायचं. अशा अनेक साध्या बाळबोध गोष्टी पार करत करत आपण मोठे झालो आणि म्हणून आपली पिढी खरंच अतिशय शहाणी, सुज्ञ आणि संस्कारी पिढी ठरली, कारण आपले पालक शहाणे होते. मग आता पुढची पिढी जे काही घाण करायला लागली आहे त्याला जबाबदार कोण? पालक म्हणून कमी पडतोय का आपण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.